तर आम्ही पुन्हा एक यात्रा सुरू करतोय कारण जे बोललंय त्याचं अजूनपर्यंत काही अंमलबजावणी होत नाही. मीटिंग झाल्या, डझनभर मंत्री उपस्थित होते, परंतु शासन निर्णय जेथपर्यंत निघत नाही आणि कर्जमाफीची तारीख जेथपर्यंत सांगत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहणार आहे. त्यांनी सांगितलं की अधिवेशनामध्ये आम्ही तारीख समिती गठीत करू आणि दिव्यांगाच्या पगाराबाबत आम्ही घोषणा करू, जे काही मानधन आहे त्याबाबत, पण ते अजून झाली नाही आणि त्याच्यामुळं आमच्या आंदोलनाचा धग कमी व्हावा नाही आणि लोकांमध्ये जागृती यावी, या दोन्ही गोष्टीच्या हेतूने ही पदयात्रा आम्ही काढतोय. पंजाबराव देशमुखांच्या गावापासून, ज्यांनी पहिला शेतकरी संघ या महाराष्ट्रामध्ये बांधला, आणि तिथून साहेबराव जे पाटील यांच्या गावापर्यंत, चिंचलगाव असेल, आणि मग नंतर त्याचा समारोप आम्ही वसंतराव नाईक यांच्या गावापर्यंत करणार आहोत. तिथं आत्मचिंतन बैठक होईल, एक दिवस मुक्काम राहील आणि तिथून ह्या यात्रेचं दुसऱ्या आंदोलनाची आम्ही तिथून घोषणा करणार आहोत, वसंतराव नाईकाच्या स्मारकाच्या इथून.